नवरात्र स्पेशल मधली आज आहे दुसरी रांगोळी। चला पटकन काढायला लागूया। आज आपल्याला रांगोळीत काढायचा आहे दुर्गा मुखवटा। त्याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात आधी साधारण एक फुटभर आकार म्हणजे अंतराची आडवी लाईन मारून घ्यायची आणि नंतर खालच्या बाजूला असा हाफ सर्कल काढायचा, थोडं उभट काढायचं आणि मग खाली अनवटी काढायची। याच्यासाठी तुम्ही मागच्या रांगोळीत म्हणजे कालच्या रांगोळीत महालक्ष्मीचं काढताना असा दोऱ्याचा वापर केला होता तसा देखील करू शकता। आता जो आकार आपण काढलाय त्याचे दोन समान भाग करून घ्यायचे, कारण हे सिमेट्रिकल डिझाइन आहे। सो जे आपण एका साइडला काढतोय तसंच अंतर दुसऱ्या साइडला घेऊन इथे देखील हाफ सर्कल काढून आपण केसांचा आकार काढला। मग खाली कुंकू काढायचं। कुंकू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाइन सिलेक्ट करू शकता। आता डोळे, दुर्गा देवीच्या मुखवट्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे डोळे असतात, त्याच्यासाठी दोन तिरक्या लाईन अशा करून घेतल्या। लाईन जोडण्यासाठी आपण इकडे केस जिथे संपवले तिथपर्यंत लाईन दिली, लक्षात आलं असेलच ना तुमच्या। आणि मग असा डोळ्याचा आकार काढायचा। आता या मुखवट्याचे जर डोळे असतात ना ते थोडे असे लांबट असतात, त्यामुळे काढताना त्या पद्धतीने काढायचे आणि मग थोडं त्या डोळ्यांना जाडी देखील द्यायची। म्हणजे आपण लायनर लावतो की नाही, अगदी तसं आहे सेम। तर तसं आपण थोडी इथे जाडी दिली आणि मग डोळ्यातली बुबुळं काढायची। ही थोडी सेंटरकडे आलेली असतात। तर आता माझं काय झालं, एक थोडं बुबुळ लहान झालं, थांबा मोठं करते। हा झालं। आता नाक काढताना बऱ्याच जणांना कठीण वाटतं, अगदी सोपं असतं। असा त्रिकोणासारखा आकार काढायचा, मग हाफ सर्कल आणि मग ती अशी हाफ सर्कल करतच जोडायची। त्याच पद्धतीने धनुष्यासारखा आकार काढत ओठ आपल्याला काढायचे असतात आणि खाली हाफ सर्कलने ते जोडून टाकायचे। किती सोपं आहे की नाही हा चेहरा काढणं, उगाचच तुम्हाला टेन्शन येतं। तर आणि मग वर जे असे कॉर्नर आले होते ना त्याला थोडा राउंडेड शेप दिला आणि वरचा जो मुकुट असतो तो आपण काढतोय। आता याच्या आतमधलं डिझाइन देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोटली काढू शकता। मला इथे सगळ्यांसाठी रांगोळी दाखवायची, त्यामुळे मी अगदी सोप्या पद्धतीचं डिझाइन इथे दाखवणार आहे। काय दाखवणार आहे हे कळेलच तुम्हाला पुढे। आणि मग आता आपल्याला कलरिंग सुरू करायचंय। सगळ्यात महत्वाचा चेहरा, तर चेहऱ्याला आपण अशा प्रकारे पिवळा रंग देऊन घ्यायचा आहे आधी। असा छान पिवळा धम्मक रंग चेहऱ्याला, आणि चेहरा हा सगळ्यात मोठा पार्ट असल्यामुळे इतकी सुंदर दिसते ना ही रांगोळी पूर्ण झाल्यावर, तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा आपली पूर्ण होईल तेव्हा। फक्त रंग देताना डोळ्यांच्या आतमध्ये किंवा कुंकवाच्या आतमध्ये रंग जाणार नाही ना याची काळजी घ्या। आता नाकाच्या इथे आपण पूर्ण रंग दिलाय, पण मार्करची आपल्याला खूण दिसतेय, आपल्याला नंतर नाकाच्या इथे बॉर्डर करायचे। आता हा असा पूर्ण चेहरा आपला तयार झालाय। आता काळा रंग ज्याने आपल्याला बॉर्डर कम डोळे करायचे ते आधी आपण करून घेऊया। तोपर्यंत तुम्हाला विसरला असेल तर सांगते की नवरात्रात मित्रकलावर रोज रांगोळीचे व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे ते नक्की बघा। मित्रकलाला सबस्क्राईब केलंय ना तुम्ही? नसेल केलं तर लगेच करून टाका। त्याच पद्धतीने खाली तुम्हाला सुपर थँक्स दिसत असेल किंवा मेंबरशिप देखील दिसत असेल। मेंबरशिप मध्ये तुम्हाला स्पेशली मेंबरसाठी तयार केलेले व्हिडिओ दिसतील आणि सुपर थँक्स मध्ये माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सुपर थँक्स म्हणजे छान असं काहीतरी मस्त माझ्यासाठी बक्षीस देऊ शकता तिथून। त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की बक्षीस द्या आणि नाही तर सबस्क्राईब तर नक्कीच करा। चला आता पुढे बघूया आपण रांगोळीमध्ये काय करायचंय ते। आपण आता काय करूया ना, जिथे जिथे काळा रंग द्यायचा ना तो देऊन घेऊया, म्हणजे एक रांगोळीला लगेच एक रूप यायला लागतं। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं डोळ्यांना आपण दिला तसं केसांना पण पूर्णपणे काळा रंग भरून घेऊया। बरेच वेळेला असं होतं की ज्यांना रांगोळीची प्रॅक्टिस नसते किंवा ज्यांना रांगोळीची लाईन व्यवस्थित येत नाही त्यांचा रंग बाहेर जातो, पण तो सुद्धा आपण इथे व्यवस्थित मॅनेज करू शकतो। कसा करायचा ह्याची ट्रिक मी तुम्हाला सांगते। आपल्याकडे इयरबड्स असतात की नाही, ते इयरबड्स त्या भागाच्या इथनं फिरवायचे की तिथली रांगोळी अशी छान वेगळी होते आणि मस्त आपल्याला करता येतं। काळा रंग आपला देऊन झाला। आता लाल रंग कुंकवाच्या इथे आणि ओठांच्या इथे, ओठ व्यवस्थित दिसावेत म्हणून छोटी मी काळ्या रंगाची बॉर्डर केली आहे। तुम्हाला देखील करायचे असेल तर करू शकता। आता मुकुटासाठी आधी ऑरेंज कलरचे ठिपके ठेवले, मग लाल रंगाचे ठिपके ठेवले आणि वर थोडा पांढरा रंग देऊन त्याला मी असे इयरबडने स्ट्रोक करणार आहे, म्हणजे तसं मुकुटाच्या इथे वर ज्या उभ्या रेषा असतात त्या अशा छान दिसतील। आणि मग आपण काय करायचंय ना, या उभ्या रेषांच्या मध्ये एक एक ठिपका पिवळ्या रंगाचा ठेवायचा आहे, म्हणजे चेहऱ्याचा जो रंग तिथे आला की बॅलन्सिंगला आपल्याला मदत होते।
मग नाकाच्या इथे मार्करच्या लाईन्स आपल्याला थोड्या दिसतात, त्या पद्धतीने इयरबडने नाक थोडं कोरून घ्यायचं आणि तिथे लाल रंगाची बॉर्डर तयार करायची. आता मुकुटाचा जो कानांच्या इथला भाग आहे, आता तुम्ही दुर्गादेवीचा मुखवटा बघितला असेल तर त्याला असे छान रंग वेगवेगळे डिझाईन्स असतात त्याच्या आजूबाजूला. तर आपण हे अगदी सोपं डिझाईन करतोय आणि ते सोप्या पद्धतीने करतोय. तर तिथे ऑरेंज कलर दिला आणि त्याच्यावर पांढऱ्या रांगोळीने हा अगदी सोपा आकार काढलाय, जो कोणालाही जमेल. तुम्ही हा आकार नक्की बदलू शकता आणि तुमच्या आवडीचे वेगवेगळे बारीक आकार देखील तुम्ही काढू शकता. ह्याच्यासाठी काय युक्ती वापरायची माहितीये का? पूर्ण रांगोळी झाल्यानंतर असं इयरबडने त्याच्यावर डिझाईन काढायचं की मागचा फरशीचा रंग असतो तो वर उठून दिसतो आणि असं आपण एक शॅडो पद्धतीने रांगोळी इथे करू शकतो. आता आकार व्यवस्थित आला नाही तर इयरबड्सचा वापर कसा करायचा हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. याच पद्धतीने डिझाईन कसं काढायचं बघा. हा असं परफेक्ट. आता मी थोडं ना या येलो कलरला बॅलन्स करण्यासाठी वर मुकुटाच्या वर अशा येलो कलरच्या रेषा घेतल्या आणि तसंच कानाच्या इथे देखील ठिपके ठेवले. तर अशी मस्त रांगोळी कमी रंगांमध्ये, कमी रांगोळीमध्ये आणि कमी वेळामध्ये आपण काढू शकतो. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच पद्धतीने जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. कशी वाटली रांगोळी? आवडली ना? अशाच वेगवेगळ्या रांगोळ्या पुढचे दिवस देखील येणार आहेत. त्यामुळे आजच मित्रकलाला सबस्क्राईब करा आणि रोज येणारे व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. असंच फ्रेम करत राहा. धन्यवाद.